परमपूज्य श्री राधानाथ स्वामी महाराज यांच्या प्रवचनातील काही भाग अमृतबिंदू स्वरूपात. शीर्षक आहे, भक्त मधमाशांसारखे असतात आणि दुर्दैवी मनुष्य माशीसारखा. Krishnadas Kaviraj Goswami in Chaitanya Charitamrita, he offers his obeisances to all the Vaishnava devotees of the Lord, and he says, I take the dust from all of their feet. चैतन्य चरित्रामृत मध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी सर्व वैष्णवांना प्रणाम अर्पण करतात आणि ते म्हणतात, मी त्या सगळ्यांच्या चरणकमळाची धूळ घेतो. केवळ त्या महान परमहंसाचीच नाही ज्यांनी आपले जीवन आणि प्राण अर्पण केले आहे, परंतु या हरिनाम संकीर्तन आंदोलनात आलेल्या नवख्या भक्त, जे भक्त आत्ताच या आंदोलनात येत आहेत, त्यांच्या चरणकमळाची मी पूजा करतो आणि त्यांची चरणधूळ माझ्या माथ्याला लावतो. आचार्यांच्या मते कृष्णदास कविराज गोस्वामी हे आपल्या परंपरेतील सर्व आचार्यांपेक्षा श्रेष्ठ होते. पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाचे उन्नत आध्यात्मिक साहित्य चैतन्य चरितामृतचे ते लेखक होते. आणि ते कसा विचार करीत होते? ते अगदी नवख्या भक्तांचीही चरणधूळ घेत आहेत, ज्यांना अनेक वाईट सवयी असून साहजिकच पापमय कृती करण्याचे व्यसन आहे, परंतु ते पवित्र नामाचा जप करत आहेत. त्यामुळे श्री कृष्णदास कविराज गोस्वामी यांच्या मते ते इतके पूजनीय आहेत की त्यांची चरणधूळ ते माथी लावतात. असे म्हटले जाते की महात्म्यांना एखाद्या गलिच्छ जागी जर सोनं सापडलं तर ते त्याचा स्वीकार करतात. खरं तर या जगात प्रत्येकाची अंतःकरणे वास्तविक पाहता मलिन आहेत, परंतु श्रीकृष्णांकडे जाण्याच्या इच्छेचा छोटासा अंश देखील अगदी सोन्यासारखा आहे. म्हणून भगवंतांचे भक्त घाण शोधत नाहीत. कोणालाही घाण सापडेल. भगवंतांचे भक्त सोनं शोधत आहेत, आणि जर त्यांना सोन्याचा अगदी छोटासा अंश देखील सापडला तर मला सोने सापडले एवढेच त्यांना महत्त्वाचे आहे. असे म्हटले जाते की भगवंतांचा भक्त अतिशय पापमय जीवनाकडे प्रवृत्त असलेल्या बद्ध जीवात्म्यामध्ये देखील भक्तिमय सेवेच्या इच्छेच्या स्फुल्लिंगाचा छोटासा कण निरंतर शोधत असतो. हे आधीपासूनच समजले आहे की जवळजवळ प्रत्येकाच्या हृदयात वाईट सवयी आणि पापमय इच्छांचा एक विशाल डोंगर आहे, आणि हे पाहण्यासाठी महान व्यक्तीला वेळ लागत नाही आणि त्याकडे लक्ष वेधण्यात कोणत्याही प्रकारचा गौरव होत नाही. कोणीही ते दर्शवू शकतो, परंतु ज्याला दुसऱ्याच्या हृदयात भक्तीची इच्छा असलेली ती छोटीशी ठिणगी दिसते आणि जो त्या व्यक्तीतील दोषांच्या संपूर्ण महासागराकडे, दोषांच्या त्या संपूर्ण डोंगराकडे दुर्लक्ष करतो, तो वैष्णव आहे. आणि तो आयुष्यभर त्या व्यक्तीमध्ये असलेल्या त्या भक्तिमय सेवेच्या ठिणगीचा गौरव करेल आणि दोषांच्या डोंगराचा उल्लेख देखील करणार नाही, तो वैष्णव आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की भक्त मधमाशांसारखे असतात आणि दुर्दैवी मनुष्य माशीसारखा असतो. मधमाशी कचराकुंडीच्या मध्यभागी असेल, जिथे सर्व कचराच असला तरी ती फक्त फूल शोधत असते. कचरा आणि सांडपाण्याच्या त्या विशाल महासागरात एक छोटंसं फूल असेल तर मधमाशी केवळ त्या फुलातच नव्हे तर त्या फुलाचे जे सार आहे त्यात असते, जिथे ती त्या फुलांमधून मध शोधते, आणि तिला सभोवतालच्या सांडपाण्याच्या विशाल महासागराची मुळीच चिंता नसते. परंतु माशी जरी ती मध, गोडवा व अमृत असलेल्या सर्वाधिक अप्रतिम कमळांच्या फुलांनी भरलेल्या सुंदर फुलांच्या बागेत असली तरी ती फक्त कुठल्या तरी प्राण्याने सोडून दिलेल्या विष्ठेचा एक छोटासा कण शोधेल आणि कमळाच्या शेकडो हजारो सुंदर फुलांकडे दुर्लक्ष करेल. ती विष्ठेचा एक छोटासा कण शोधेल आणि त्यातील रस शोधून आनंदित होईल. म्हणून भगवंतांचा भक्त नेहमीच प्रत्येकाच्या हृदयातील भक्तीचा गोड मध शोधत असतो. तो सर्वांच्या हृदयातील श्रीकृष्णाला शोधतो आणि त्याचे कौतुक करण्यात त्याला नेहमीच आनंद होत असतो. आणि जे नवखे भक्त आहेत, ज्यांना वैष्णवांचे खरे गुण समजत नाहीत, जे भौतिकवादी आहेत, त्यांना इतरांमधील दोष शोधण्याचा गोडपणा चाखायला आवडतो, त्यांच्यासाठी ते अमृतासारखे असते. You were listening to Radhanath Swami on The Sacred Connect.